कराडमध्ये शेतकरी प्रश्नांवर दोन नेत्यांमध्ये महत्वपूर्ण बैठक व चर्चा. ज्येष्ठ शिक्षक आणि शिंदे गटाचे ग्रामीणचे नेते आबासाहेब पाटील भोसले यांची सदिच्छा भेट घेत अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळुंखे पाटील यांनी करमाड येथे भेट घेतली. दरम्यान भोसले यांच्या निवासस्थानी सदर ही चर्चा व बैठक संपन्न झाली. या भेटीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर दोन्ही नेत्यांमध्ये सखोल अशी चर्चा करण्यात आली. तर शेतकरी पुत्र म्हणून दोघींचीही भूमिका शेतकऱ्यांसाठी सक्षम निर्णय घेण्याच्या दिशेने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर कृषी क्षेत्रातील अडचणी, मूलभूत सुविधा, शेतकऱ्यांचे हक्क, बाजारपेठेतील समस्या आणि धोरणात्मक बदल यासारख्या मुद्द्यांवर चिंतन करण्यात आले. शिवाजीराव साळुंखे पाटील यांनी अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेविषयी माहिती भोसले यांना दिली. तर संघटनेचे महाराष्ट्रात सध्या जाडे वेग विस्तारत असून लवकरच विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील शेतकरी या संघटनेचा केंद्रबिंदू असून त्याच्यासाठी काय करता येईल यावर लवकरच एक व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर त्या बैठकीत कार्यकर्त्यांसोबत धोरणात्मक चर्चा करून भविष्यातील दिशा निश्चित केली जाणार आहे. शिवाजीराव साळुंखे पाटील व आबासाहेब भोसले यांची ही भेट शेतकरी प्रश्नांवर एकत्रित भूमिका घेण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानली जात असून दोघांचीही कार्यपद्धती शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याने चर्चेला स्थानिक पातळीवर मोठे महत्व प्राप्त झाले आहे. आमचे परम मित्र आबासाहेब पाटील भोसले या ठिकाणचे प्रतिष्ठित नागरिक आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेले, कारण यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाले. आम्ही जुने मित्र कैलासनगरपासून, परंतु मग आता त्यांना मी भेटायला आलो. त्यांना भेटून इतका आनंद झाला. बस ईश्वराच्या चरणी अशी प्रार्थना आहे, पुढून पुढं त्यांना असं आरोग्य अतिउत्तम आणि सुंदर पद्धतीचं लाभो अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या हातून चांगलं गावातल्या लोकांचं, इतर समाजाचं सामाजिक कार्य करून तो पुरस्कार चांगले कामं करू अशी त्यांना सुकृती देव, त्यांच्या हातून सामाजिक कार्य घडतो अशी